नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 28 नोव्हेंबर आपण आलो पिंपळ वसवंत कांदा मार्केटला। आवक बघू शकता तुम्ही, आवक 200 ते 250 च्या मध्ये। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा भाव सांगत असतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आज उन्हाळ कांदा पहिले दाखवणार आहे आणि लाल कांदा नंतरून स्टार्ट करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करून घ्या, चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय, उन्हाळ कांद्याची लाईन आहे बघू शकता तुम्ही। काय भाव गेलो? 3000 रुपये जायले कांदा बघू शकता तुम्ही। 3000 रुपये, 3000 रुपीज। कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी। बर, पुढे बघू बघू शकता। खाद आहे, काय भाव गेली खाद? 2814, 2814 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड। ठीक आहे, पुढे बघू बघू शकता तुम्ही। दुसरी खाद आहे, काय भाव गेला? 2840 जायले। 2840, 2814 रुपीज। कुठले? लोखंडेवाडी। बर, पुढे बघू बघू शकता तुम्ही। उन्हाळ कांदा आपला काय भाव गेला आता? 6252 जायले बघू शकता तुम्ही। 6252, 6252 रुपीज। कुठला आहे कांदा? मुल्लेर। बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे, मुल्लेरचं कांदा। तर क्वालिटी बघू शकता तुम्ही। पुढे बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 62। काय भाव गेलाय? 6251 जायले बघू शकता तुम्ही क्वालिटी। कुठला आहे कांदा? कातरगावचा कांदा आहे। 6251 जायले, 6251 रुपीज। पुढे बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 6200, 6200 जायले आपण। कुठला आहे कांदा? डांगसोंदाना, 6200 रुपीज। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं बर, प्रसादचं बियाणं आहे। क्वालिटी बघू शकता तुम्ही। 6200 जायले। पुढे बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 5800 जायले, 5800 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। बर, बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, पिंपळगावचा कांदा आहे। 5800 जायले। पुढे बघू बघू शकता क्वालिटी। काय भाव गेलो? 5980 जायले, 5980 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, क्वालिटी बघू शकता कांदी। पुढे बघू बघू शकता क्वालिटी। काय भाव गेला? 6260 जायले बघू शकता 6260, 6260 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेड। बियाणं कोणतं होतं याचं? रेडपोरचं बियाणं आहे, उंबरखेडचं कांदा आहे। पुढं बघू बघू शकता खाद आहे। 2840 जायले, 2840 रुपीज। पुढं बघू बघू शकता। काय भाव गेला आता? 4200 रुपये। 4200 जायले, 4200 रुपीज। कुठले? वणी ना। 4200 जायले। पुढं बघू बघू शकता क्वालिटी। काय भाव गेला? 4480 जायले, 4480 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा आहे। पुढं बघू बघू शकता क्वालिटी। काय भाव गेला? कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव। 6090 जायले बघू शकता, 6090 रुपीज। बियाणं कोणतं होतं काका? येलोरचं बियाणं आहे। 6090 जायले, 6090 रुपीज। पुढे बघू तर मित्रांनो, उन्हाळ कांद्याच्या लाईनची शेवटची गाडी आहे। काय भाव गेलं? 4425 जायले, 4425 रुपीज। कुठला आहे कांदा? ताहराबादचा कांदा आहे बघू शकता, 4425। बियाणं कोणतं होतं याचं? राधिकाचं बियाणं आहे। बरं, पुढे बघू तर मित्रांनो, लाल कांद्याची लाईनला आलो आता आपण। सगळे लाल कांदे आता बघू शकता तुम्ही। बारीक गोल्टी। काय भाव गेली? 2600 रुपये जायले, 2600 रुपीज। क्वालिटी बघू शकता तुम्ही। कुठले? दोडंबा। बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे, दोडंब्याचा कांदा आहे। पुढे बघू बघू शकता क्वालिटी। काय भाव गेला? 1700 रुपये, 1700 रुपीज। कुठला कांदा? बर, पुढे बघू बघू शकता क्वालिटी।
काय भाव गेला काका? 3200. 3200 जायले 3200 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भोई 3200 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? लालचं बियाणं आहे. बरं पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलो? 3800. कुठलं आहे गाव? नागपूर. बरं 3800 जायले 3800. साक्री तालुका. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बघ शकून क्वालिटी. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलो? हा 2452. 2452 रुपीज. कुठला आहे कांदा? बर 2452. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेला काका? 1700 रुपये जायले 1700 रुपये. कुठले? नागपूर. आणि हे काय भाव गेलं? 3280 झाले 3280 रुपीज. कुठले कांदा आहे? साखरी ना. बर पुढं बघू. बघ शकून बारीक गोलटी. काय भाव गेलं दादा? 2200 जायले 2200 रुपीज. कुठले दादा? वाजदारा. बरं बियाणं माहिती आहे तुला? पुढं बघू. काय भाव गेला आपलं? हो आपलं काय भाव गेलं? 3500 जायले 3500 रुपीज. कुठला आहे कांदा? बर बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पुढं बघ. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेला? 39 जायले 3900 रुपीज. कुठला आहे कांदा? शिवाजीनगर. बियाणं कोणतं होतं? बरं बरं शिवाजीनगरचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही 39 जायले. पुढं बघू. बघू शकून क्वालिटी. काय भाव गेला? 3800. 3800 रुपीज. कुठला आहे कांदा? रायपूर. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगा. रायपूरचा कांदा आहे. पंचगंगाचा बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 3890. 3890 रुपीज. कुठला आहे कांदा? आंबापूर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. आंबापूरचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? आंबापूर. हे काय भाव गेलंय? किती? 3400 रुपये झाले 3400 रुपीज. आंबापूरचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेला दादा? 2800 झाले 2800 रुपीज. कुठला आहे कांदा? आंबेमोर. बियाणं कोणतं होतं याचं? शेरू बियाणं. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. गोल्टी बारीक. काय भाव गेलो? 2251. माल नागपूरचा आहे. बर नागपूरचा माल आहे. 2251 झाले 2251 रुपीज. कुठला आहे कांदा? नागपूरचा ना. बरं बरं पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? बरं पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 3030 रुपये. 3030 रुपये. बघ शकून 3030 रुपीज. कुठला आहे कांदा? देवळा सातारा साखरी चिपळीपाडा. चिपळीपाडा. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. घरगुती बियाणं आहे. बरं आलं पाय बरं का युट्यूबला याला त्याला आमचं. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलो? 3330. 3330 रुपीज. कुठला आहे कांदा? येत आहे नंदुरबार. नंदुरबारचा कांदा आहे. बरं बघ शकून क्वालिटी. काय भाव गेला? 2100 रुपये जायले 2100 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी. साखरीचा कांदा आहे. 2100 रुपये जायले 2100 रुपीज. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेला? गावठी कांदा 4200. गावठी कांदा 4200 रुपये. बरं 4200 जायले 4200 रुपीज. कुठला आहे कांदा? आंबेमोर. आंबेमोर. बियाणं कोणतं होतं याचं? साखरी तालुका. आंबेमोरचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेला? 3200. 3200 रुपीज. कुठला आहे कांदा? आंबेमोर. आंबेमोरचाच कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलो? 3860 झाले 3860 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबार. बियाणं कोणतं होतं याचं?
बरं, नंदुरबारचा कांदा आहे 3860 जाईल. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 2700 जाईल. 2700 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, बियाणं कोणतं त्याचं? बरं 2700 जाईल. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 4540 जाईल. बघू शकतो. अच्छा, तिकडचं जाईल का? 4540 जाईल. बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? आंबेमोर. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, 4540 जाईल. आंबेमोरचा कांदा आहे. पुढं बघू शकतो मी क्वालिटी. काय भाव गेला? 3200 जाईल. 3200 रुपीज. कुठले? आंबेमोर. बरं, पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 3890. 3890 रुपीज. कुठला आहे कांदा? आंबेमोरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं काकाचं? बरं, आंबेमोरचा कांदा आहे. 3890 जाईल. पुढे बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 3700 जाईल. 3700 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी. बियाणं कोणतं होतं याचं? भीमाशंकरचं बियाणं आहे. बरं, पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला दादा? काय भाव गेला? 2700 रुपये. 2700 रुपीज. कुठला आहे कांदा? नागपूर. बरं, 2700 जाईल. पुढं बघू शकतो खादी. काय भाव गेलो खाद? 500 रुपये जाईल. 500 रुपीज. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 3700 जाईल. 3700 रुपीज. कुठला आहे कांदा? सिंधुवड. बियाणं कोणतं होतं? बरं, 3700 जाईल. 3700 रुपीज. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 4800. 4800 रुपीज. कुठला आहे कांदा? गोपेगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, गोपेगावचा कांदा 4800 जाईल. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 55 जाईल. उन्हाळा कांदा होता 55. 5500 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला हो? पिंपरीचा कांदा आहे. पुढं बघू